पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना। नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज शनिवार बहिणी प्रचंड खुश झाल्यात। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये फक्त ह्या 5 बँकेमध्ये सकाळीच जमा झाले। पोस्टामध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी झाल्याचं आज शनिवार या ठिकाणी पाहायला मिळते। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आता शनिवार आहे। आज ऑगस्टच्या हप्त्याचे 1500 रुपये 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज शनिवारी जमा करण्यात आलेत। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आत्ताच समोर आल्या। आज आहे शनिवार, थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा करण्याचे आदेश आताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमने आता दिले आहे। तुम्ही सुद्धा आताच ही महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलात, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी फक्त ह्या 8 बँकेमध्ये आणि 10 जिल्ह्यात आज शनिवार लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत। आता ह्या 10 जिल्ह्यांची लिस्ट 8 बँकांना तटकरे मॅडमने आता दिली आहे, कारण त्यांच्याच हातात असतं की लाडक्या बहिणीचा हप्ता कोणत्या बँकेत द्यायचा। त्यामुळे तुमचा जर जिल्हा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा जुलै महिन्याचे जशा प्रकारे 1500 रुपये बँकेत जमा झाले, तशाच प्रकारे थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा हप्ता सोडतात तेव्हा खरोखर महिलांच्या खात्यावरती पैसे येत असतात, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुमच्या घराच्या साईडच्या अनेक लाडक्या बहिणींना हप्ता यायचा, काहींना बंद सुद्धा झालेला आहे। तुम्ही सुद्धा आता अनेक बातम्या ऐकल्या असणार। बरं, आता नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वांना मिळणार का, याबद्दल अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना आत्ताच महत्त्वाची माहिती दिली। त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी हप्ता मिळणार नाही। फक्त याच 8 बँकेमध्ये हप्ता तुमच्या लाडक्या भावाने आज सोडलेला आहे। आता बघा, या ठिकाणी सर्वच बँकेमध्ये आज शनिवार रोजी हप्ता येणार नाही। फक्त या 8 बँकेमध्ये हा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। तसेच या 10 जिल्ह्यामध्ये हप्ता या ठिकाणी आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती दिला जाणार आहे। फक्त या 4 प्रकारच्या बहिणींना वगळून बाकीच्या सर्व बहिणींना या ठिकाणी हप्ता जमा केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महत्त्वाची ऑर्डर महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमना दिल्या। त्यामुळे आज सकाळीच डीपीटीचं बटन त्या ठिकाणी आता महिलांच्या खात्यावरती दाबून या ठिकाणी पैसे जमा व्हायला लागलेत। आज शनिवार आहे, मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये शनिवारी थोड्याच वेळामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये जमा आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला सोडलेला होता, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला आता या ठिकाणी प्रॉब्लेम असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यांनी तातडीनं 2 ते 3 कामे तुम्हाला त्या ठिकाणी 2 महिन्याच्या आधी करायला सांगितली होती। ती जर 2 ते 3 कामे तुम्ही केलेलं असेल तर तात्काळ तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कोणतं काम करायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। तसेच तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं पोस्टात असेल, स्टेट बँकेत असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर तुम्हाला या 4 बँकेपैकी कोणतेही एका बँकेत तुमचं खातं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या आहेत। जर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जर या ठिकाणी तुमच्या बँकेत मिळाला असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी इथं आता प्रॉब्लेम असणार आहे। आता बघा, आज शनिवार आहे, 23 ऑगस्ट आहे। या 10 जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये जमा होत आहेत। कोणते ते जिल्हे आहेत जिथे तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हप्ता जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलाय। आता 14वा हप्ता सोडल्याचं त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलंय। मग एकनाथ शिंदे काय म्हणाले तुम्ही आता या ठिकाणी ऐकायचे। हे पहा, 14वा योजनेचा आज 14वा हप्ता देण्याचा शुभस्ती झाला आणि त्यामध्ये जवळपास 86 लाखापेक्षा जास्त आज तोही लाभ मिळाला, त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितले की आता लाडक्या बहिणींचा 14वा हप्ता त्या ठिकाणी ऑगस्टचा जमा करण्यात आला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा, लाडक्या बहिणी सरकारला असे आढळलेत ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी आतापर्यंत हप्ता घेतलेला आहे आणि अजून पण त्या ठिकाणी त्या बहिणी हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत। त्यांच्या घरातील सरसकट लाडक्या बहिणींचा कोणालाच हप्ता मिळणार नाही, असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। सरकारनं नियम या ठिकाणी आता कठोर केलेत। 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ता एका घरामध्ये या ठिकाणी घेऊ नये, असं महत्त्वाची माहिती सांगितलं। तसेच पिवळेवर केशरी रेशन कार्डावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता इथं लक्ष देऊन बघायचं आहे, कारण ह्या ठिकाणी अनेक महिलांनी काय केले की चुकीच्या मार्गाने रेशन कार्ड काढून त्यावरती ई-KYC केला। मग आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत आणि फक्त ह्या 8च बँकेमध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला लागले। तुम्ही आत्ताच बघितलात, ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता सोडल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं।
सांगितलंय. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचंय. आता बघा लाडक्या बहिणीनं सरकारला असे आढळले ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणीने आतापर्यंत हप्ता घेतलेला आहे आणि अजून पण त्या ठिकाणी त्या बहिणी हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत. त्यांच्या घरातील सरसकट लाडक्या बहिणींचा कोणालाच हप्ता मिळणार नाही असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. सरकारनं नियम या ठिकाणी आता कठोर केले. 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ता एका घरामध्ये या ठिकाणी घेऊ नये असं महत्त्वाची माहिती सांगितलं. तसेच पिवळं व केशरी रेशन कार्डावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळं किंवा केशरी दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता इथं लक्ष देऊन बघायचं आहे. कारण ह्या ठिकाणी अनेक महिलांनी काय केलंय, चुकीच्या मार्गाने रेशन कार्ड काढून त्यावरती KYC केल्या. मग आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत आणि फक्त या 8च बँकेमध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला लागलेत. तुम्ही आताच बघितलात ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता सोडल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचंय. आता बघा लाडक्या बहिणी सरकारला असे आढळले ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी आतापर्यंत हप्ता घेतलेला आहे आणि अजून पण त्या ठिकाणी त्या बहिणी हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत. त्यांच्या घरातील सरसकट लाडक्या बहिणींचा कोणालाच हप्ता मिळणार नाही असं आताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. सरकारनं नियम या ठिकाणी आता कठोर केले. 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ता एका घरामध्ये या ठिकाणी घेऊ नये असं महत्त्वाची माहिती सांगितलं. तसेच पिवळे व केशरी रेशन कार्डावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता इथं लक्ष देऊन बघायचं आहे. कारण ह्या ठिकाणी अनेक महिलांनी काय केलंय, चुकीच्या मार्गाने रेशन कार्ड काढून त्यावरती KYC केल्या. मग आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत आणि फक्त या 8च बँकेमध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला लागले. तुम्ही आत्ताच बघितलात ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता सोडल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचंय. आता बघा कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होत आहेत हे पैसे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आता कोणत्या बँकेत जमा होणार आहे ते लगेच सांगणार आहे. कारण फक्त 8च बँकांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितले. बाकीच्या बँकेमध्ये जमा त्या ठिकाणी होणार आहे तर ते लेट होणार आहे असं सांगितले. पुढच्या टप्प्यामध्ये बँकेमध्ये त्या ठिकाणी पुढच्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे. आता तुम्हाला ओळीने सांगते या ठिकाणी कोणत्या 4 प्रकारच्या बहिणींना या ठिकाणी हप्ता अजिबात मिळणार नाही. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड बँकेला या ठिकाणी लिंक कोणत्याही बँकेला केला असेल तर अशा लाडक्या बहिणींचा एक प्रॉब्लेम झाला आहे. बहिणी काय करतात, आधार कार्ड व्यवस्थित आहे का नाही हे चेकच करत नाहीत. मागचा जुलै महिन्याचा हप्ता जो तुम्हाला मिळाला परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता आत्ता जो येणार आहे तर तो अनेक लाडक्या बहिणींना येणार नाही. कारण त्यांच्या आधार कार्डवरती त्या ठिकाणी दुरुस्तीने अजून पण सरकारनं सांगून पण केलं नाही. आता स्वतः महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडम ज्या लाडकी बहिणी योजनेचा हप्ता सोडतात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आधार कार्ड हे बँकेला जोडलेलं असतं आणि आधार कार्डवरती थोडी जरी आढळली तर तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती अजिबात येणार नाही असं तटकरे मॅडमनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यामुळे आता इथं तुम्ही लक्ष देऊन बघायचंय कोणत्या 8 बँकेमध्ये कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हप्ता सोडण्यात आला आहे. आज शनिवार आहे, उद्या बँका रविवार असल्याने बंद असतात. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला आज हा हप्ता त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा होते. आता लक्ष देऊन बघायचं. लाडक्या बहिणीनं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता त्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत हप्ता घेतलेला आहे त्यांना हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. आता कान देऊन ऐकायचं आहे. 8 बँकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं आहे. 8 बँकेमध्ये तुमचा जर नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आज आम्ही शनिवार 23 ऑगस्ट आहे. आता कोणकोणत्या 8 बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेत तुमची बँक यामध्ये आहे का नक्की बघायचे. कारण सरकारने फक्त 8च बँका आजसाठी निवडल्यात, उद्या वेगळ्या बँका असणार आहेत. त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं यामध्ये आता सरकारनं निवडलेल्या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे. आता पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे. पहिली बँक सांगण्यात आली HDFC बँक. ही खाजगी जरी बँक असेल तर या ठिकाणी खूप साऱ्या महिलांनी खातं खोलले. त्यामुळे सरकारने पहिली बँकेमध्ये निवडण्यात आल्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी ती म्हणजे HDFC बँक. जर तुमच्या बँकेचं खाते या 10 जिल्ह्यामध्ये असेल पुढे सांगणार आहे त्यात तरच तुम्हाला हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आता बघा 10 जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण 10 जिल्ह्यासाठी निवडण्यात आले आहेत. अनेक बँका वगळण्यात सुद्धा आल्या आहेत. त्यामुळे तुमची बँकेमध्ये आहे तर तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो पुढची बँक सांगण्यात आली केंद्र सरकारची बँक आहे ती म्हणजे लाडकी बहीणसाठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सरकारच्या माध्यमातून या बँकेला प्राधान्य देण्यात आले. पहिल्यांदा ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी केंद्र बँकेत आता पैसे सोडले. ती म्हणजे लाडक्या बहिणींचं केंद्र बँकेत ज्याचं खातं आहे त्यांना हप्ता सोडण्याचं ठरवलंय. त्यानंतर तुमची बँकेमध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. येस बँक ही जरी खाजगी बँक सांगण्यात आली तरी सुद्धा मोठी बँक आहे. त्यामुळे या बँकेत खातं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत जर तुमचं खातं असेल तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी थोड्याच वेळामध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली बघा सर्व महिलांनी खातं उघडले त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक. तर तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता या बँकेमध्ये पैसे जातात. ऑगस्टचे 1500 रुपये. परंतु जिल्हे कोणतेही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण फक्त या 10 जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आले. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे पोस्ट ऑफिस बँक. बघा ज्या लाडक्या बहिणीने 99% खातं पोस्टात उघडले त्यांना हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. आता जिल्ह्यांची यादी कोणती आली बघा. आता बघा पोस्टात जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. आता तुम्हाला 10 जिल्हे सांगत आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडण्यासाठी आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. आता हे जिल्हे या ठिकाणी आपण पाहून घेऊया. बघा पहिला जिल्हा सांगण्यात आले लातूर, दुसरा जिल्हा सांगण्यात आले अकोला, तिसरा नंदुरबार, चौथा परभणी, 5वा जिल्हा ठाणे, 6वा जिल्हा बीड, या ठिकाणी बुलढाणा, त्या ठिकाणी 8वा जिल्हा बुलढाणा सांगण्यात आला आहे. नांदेड,
जिल्हा त्या ठिकाणी 9वा जिल्हा आहे, सोलापूर 10वा जिल्हा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडण्यासाठी आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीने तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.